सराव पेपर क्रमांक 30. आज आपण अभ्यास करणार आहोत 2025 आणि 26च्या दृष्टीने जे काय प्रश्न येणार आहेत. सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. तुम्ही स्टडी करणार आहात द संदेश अकॅडमीमध्ये. द संदेश अकॅडमीमध्ये स्टडी करणार होता. आजचे आपले 50 क्वेश्चन आहेत. 50 क्वेश्चन पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न अगोदर वाचल्यानंतर ऑप्शन सांगितलं तुम्ही उत्तर द्यायचं आहे. नंतर मी त्याचं तुम्हाला उत्तर सांगणार आहे. पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत संविधान सर्वोच्च आहे ही संकल्पना कोणत्या देशाच्या घटनेतून घेतली आहे? ब्रिटन, अमेरिका, आयर्लंड, कॅनडा. कोणत्या देशातून घेतलेले आहे? ऑप्शन क्रमांक बी, अमेरिका. दुसरा प्रश्न आहे, इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 ला दुसरे कोणते नाव दिले? मॉन्टेग स्टॅनफोर्ड सुधारणा, पार्लमेंटो सुधारणा, क्विट्स इंडिया ऍक्ट, रॉलेट ऍक्ट. काय दिला? ऑप्शन क्रमांक बी, पार्लमेंटो सुधारणा. महाराष्ट्रातील रणजी ट्रॉफी मध्ये प्रथम विजेतेपद मिळवणारा संघ कोणता? महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ आणि पुणे. कोणता संघ आहे? मुंबई. ऑप्शन क्रमांक बी, मुंबई. काकासाहेब काळे आयोग कोणत्या विषयाशी संबंधित आहे? महिला आरक्षण, शेतकरी समस्या, मागासवर्गीय आयोग आणि जलधोरण. कशाशी संबंध आहे? संबंधित आहे मागासवर्गीय आयोग. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. पृथ्वीचा अभ्यास करणारं शास्त्र याला काय म्हणतात? जीवशास्त्र, भूगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र किंवा पर्यावरणशास्त्र. काय म्हणतात? भूगर्भशास्त्र. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. महाराष्ट्रातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर कोणत्या शहरात आहे? मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर. कुठे आहे? दगडूशेठ हलवाई पुणे. ऑप्शन क्रमांक बी. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त किती वर्षासाठी नियुक्त केले जातात? 3 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष. किती वर्षासाठी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त? 6 वर्ष. ऑप्शन क्रमांक सी. गायत्री मंत्र कोणत्या वेदात आढळतो? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद. कोणत्यात आढळतो? ऑप्शन क्रमांक ए, ऋग्वेद मध्ये आढळतो. महाराष्ट्रातील सातपुडा पर्वत कोणत्या दिशेला आहे? पश्चिम, दक्षिण, उत्तर, पूर्व. कोणत्या दिशेला आहे? उत्तर. ऑप्शन क्रमांक सी. नर्मदा बचाव आंदोलन कोणत्या व्यक्तीशी संबंध आहे? अण्णा हजारे, सुनीता नारायण, मेधा पाटकर, वंदना शिवा. कोणासोबत? मेधा पाटकर. ऑप्शन क्रमांक सी. लोकसभा आणि राज्यसभेतील विशेष बहुमत कोणत्या प्रसंगी आवश्यक आहे? राष्ट्रपतीची निवड, संविधान दुरुस्ती, पंतप्रधान निवड आणि अविश्वास ठराव. कशाशी संबंधित? ऑप्शन क्रमांक बी, संविधान दुरुस्ती. कलम किती आहे संविधान दुरुस्तीचं? 368. महाराष्ट्र राज्याची पहिली राजधानी कोणती होती? पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर. कोणती होती? नागपूर. ऑप्शन क्रमांक बी, नागपूर. पॅसेंजर ट्रेन भारतात सर्वप्रथम कुठे सुरू झाली? मुंबई, ठाणे, मुंबई, पुणे, चेन्नई, एअरपोर्ट, दिल्ली, आग्रा. कुठे सुरू झाली? मुंबई, ठाणे. ऑप्शन क्रमांक ए, मुंबई, ठाणे. पन्ना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात. कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश. ऑप्शन क्रमांक ए.
माउंट एव्हरेस्ट वर सर्वप्रथम चढाई करणारे कोण? डॅन्सिंग नार्गे अँड एडमिड हिल्ड्री, मिलिंद गायकवाड, युरी गागरी, जॉर्ज मॅलोरी. कोण आहे? ऑप्शन क्रमांक ए डॅन्सिंग नॉर्गे, एडमिड हिल्ड्री. हे कधी चढले होते? 1953 मध्ये माउंट एव्हरेस्ट. सुवर्ण चतुर्भुज प्रकल्प कोणत्या संबंधित आहे? लोहमार्ग, जलसिंचन, महामार्ग, वीज प्रकल्प. त्याच्याशी संबंधित आहे महामार्ग. ऑप्शन क्रमांक सी. सुवर्णभूक चतुर्भुज प्रकल्पामध्ये कोणते नॅशनल हायवे एकमेकांना कनेक्ट होणार आहे किंवा जोडले जाणार आहे? ते तुम्हाला मला सांगायचंय. ओके, कमेंट मध्ये मला सांगा. कुठून चालू होतो? पहिला आग्र्यापासून चालू होतो, मुंबई येतो, आणि इथून पुढे तुम्हाला सांगायचं. भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्य? 8, 9, 10, 11. किती आहे? 11. ऑप्शन क्रमांक डी. प्रारंभीची रियासत प्रिन्सली स्टेट यांचे विलिनीकरण कोणी केले? गांधीजी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणी केले? सरदार वल्लभभाई पटेल. ऑप्शन क्रमांक सी. महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या प्रकारचे आहे? ज्वालामुखीजन्य, हिमनदीजन्य, उल्कापातजन्य, कृत्रिम. कसं आहे? उल्कापातजन्य. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. जातपात तोडक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कोणाला आमंत्रित केले होते? महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले, गोपाळकृष्ण गोखले. कोणाला आमंत्रित केले होते? आमंत्रित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न. एका आयताची लांबी 24 सेंटीमीटर आहे. काय विचारलं? लांबी. रुंदी 14 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? ऑप्शन ए आहे 316 सेंटीमीटरचा वर्ग, ऑप्शन बी आहे 324 सेंटीमीटर वर्ग, ऑप्शन सी आहे 336 सेंटीमीटर वर्ग, ऑप्शन डी आहे 348 सेंटीमीटर वर्ग. आता आयताचा फॉर्म्युला काय आपला? आयताचा फॉर्म्युला आहे क्षेत्रफळाचा लांबी गुणिले रुंदी. लांबी काय? 24, रुंदी काय? 14, यांचा गुणाकार करायचा. 24 गुणिले 14, 4 चौक 16, 5 आला 1, 4 दुने 8, 8 आणि 9, 0, 4 1 4, 1 2. ओके. 6, 13, 5 13, 336 सेंटीमीटरचा वर्ग. एका विद्यार्थ्याने 600 पैकी 420 गुण मिळवले तर त्याने किती टक्के गुण मिळवले? ऑप्शन ए 65, 68, 70, 72. आता टक्केवारीचा किती गुण मिळवले? 420. किती पैकी मिळवले? 600 पैकी. इंटू पर्सेंटेज मध्ये काढायचं तर 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 7 सकम 42, 7 राहिला, 0 राहिला, म्हणजे 70% त्या विद्यार्थ्यांना गुण मिळवले. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. एका टाकीत 2400 लिटर पाणी आहे, त्यातील 25% पाणी काढले तर टाकीत किती उरले? 1200, 1600, 1800, 2000. आता किती? 2400 लिटर म्हणजे किती झालं? 100%. आपल्याला विचारलं किती? 25% पाणी काढले आणि उरलेले पाणी किती? आता 2400 चे 10% किती होतात? 240. 20% किती होणार? 240 प्लस 240, 08, 580. आणि 240 चे 5% काढले 10%मध्ये किती होत्या? ते 120. 120 प्लस 580 किती येणार? 600.
ओके. या 2400 मधून किती मायनस करायचे आपल्याला? 25%. 600 मायनस करायचे. किती उत्तर उरलं? 1800. किती पाणी शिल्लक आहे आपल्याकडे? ऑप्शन क्रमांक सी, 1800 लिटर. एका संख्येचा 3/8 भाग 45 असेल तर ती संख्या किती? 100, 110, 120, 150. आता काय, एक संख्या 3/8 ही संख्या इक्वल टू 45. आता 45 x इक्वल टू 45 गुणिले 8 भागिले 3. या भाग किती आला? 15 ते 45, 15 गुणिले 8, 15 8 120. ऑप्शन क्रमांक सी. ही एक संख्या राहणार आहे, ती किती राहणार आहे? 120. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, महिला विश्वचषक स्पर्धा 2025 मध्ये वुमन चेस वर्ल्ड कप जिंकणारे भारताचे खेळाडू कोण? हम्पी कोनरू, डी हरिका, दिव्या देशमुख, पद्मिनी राऊत. कोण आहे? ऑप्शन क्रमांक सी, दिव्या देशमुख. वुमन चेस वर्ल्ड कप चॅम्पियनशिप भारताचे खेळाडू कोण? दिव्या देशमुख. 31 जुलै 2025 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या उत्पन्नावर किती टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली? 10%, 15%, 20%, 25%. किती टॅरिफ आकारलं डोनाल्ड ट्रम्प तात्याने? 25%. आपल्या भारत देशावर किती? 25% टॅरिफ आकारलं. जुलै 2025 मध्ये मुंबई ट्रेन बॉम्बिंग 2007 च्या सर्व आरोपींना बॉम्बे हायकोर्टाने काय निर्णय दिला? फाशीची शिक्षा, दोषी आढळून साधण्यायोग, आरोपी निर्दोष ठरले आणि स्वतंत्र तपास आदेश. काय झालं? मुंबई ट्रेन बॉम्बिंग 2000 मध्ये आरोपी सगळे निर्दोष ठरले. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, 2025 जुलैमध्ये भारताच्या तटवर्ती पोलिसांनी तैनात केलेल्या एका विशेष निर्णयात कोणत्या अनोख्या ऐतिहासिक भूभागाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली? कोणार्क सूर्य मंदिर, काजीपूर किल्ला, मराठा मिलिटरी लँडस्केप, हम्पी वारसा शहर. कोणतं? मराठा मिलिटरी लँडस्केप. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. 2025 मध्ये दुसऱ्यांदा पर्यटकीय विजाधारित विकासासाठी चीन नागरिकांचे विजा किती वर्षांनंतर भारताने परत सुरू केले? किती ऑप्शन आहे? 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 2 वर्ष. किती? 5 वर्ष. ऑप्शन क्रमांक सी. भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त निसार उपग्रह मोहिमेत कोणते वैशिष्ट्य आहे? हे पहिले चंद्रावर उतरण्यासाठीचे मिशन आहे. हे पहिले देवगुण आणि फ्रिक्वेन्सी सॅटेलाइट आहे. हे पहिले भारतीय पृथ्वी निरीक्षण वेधशाळा आहे. हे पहिले रोबोटिक आणि रोमिंग मिशन आहे. कोणतं आहे? हे पहिले युएगिनी आणि फ्रिक्वेन्सी सॅटेलाइट आहे. 2025 मध्ये मणिपूर येथे चालू असलेल्या जातीवाद हिंसाचारामुळे गुन्हेगारांकडून किती बंदुका हस्तगत झाल्या? 86, 155, 203 आणि 300. किती झाल्या? 203. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. 2025 मध्ये नागपूरमध्ये कोणत्या प्रकारच्या हिंसाचारामुळे कमीत कमी 30 लोक जखमी झाले? कोरल मार्गावरील संघर्ष, ऐतिहासिक स्मारक हटवण्याच्या मागणीवरून, जमीन वादावरून, धार्मिक आंदोलन. त्याला ऐतिहासिक स्मारक हटवण्याच्या मागणीवरून. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे.
ती कोणाची समाधी आठवायची होती? औरंगजेबची. त्याच्यावरून हिंसाचार झाला आणि नागपूरमध्ये 30 लोक जखमी झाले. 2025 मध्ये भारतानं ICC चॅम्पियन ट्रॉफी कोणत्या वर्षी तिसऱ्या वेळी जिंकली? 2023, 2024, 2025 आणि 2022. कोणत्या वर्षी? 2025. ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न, 15 ऑगस्ट 2025 रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेक्स्ट जनरेशन GST सुधारणा दिवाळीपर्यंत लागू करण्याचा आदेश दिला. या सुधारणेमुळे कोणाला सर्वात मोठा लाभ होईल? उद्योगपती वर्ग, मध्यमवर्गीय व सामान्य नागरिक, व्यवसायिक वर्ग, पर्यटन उद्योग. कोणाला फायदा होईल जास्त? मध्यमवर्गीय आणि सामान्य नागरिक. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्वनाम कोणते? राम, तो, पुणे, सुंदर. सर्वनाम काय? ऑप्शन बी, तो. पक्षी आकाशात उडतो या वाक्याचे क्रियापद कोणते? पक्षी आकाशात उडतो वाक्य कोणता? ऑप्शन सी. क्रियापद म्हणजे उडतो. ही क्रिया घडते त्याला म्हणतो आपण क्रियापद म्हणतो. क्रियाबद्दल विशेष माहिती. पाऊस जोरात पडत आहे या वाक्यात विशेषण कोणते? पाऊस जोरात पडत आहे कोणता? जोरात. ऑप्शन क्रमांक बी. वाक्यातील नाम कोणते? सीता शाळेत जाते. जाते शाळेत सीता वाक्य कोणतं? सीता. ऑप्शन क्रमांक सी. सीता हे काय झालं? नाम झालं किंवा नाव झालं. मला भूक लागली आहे या वाक्यातील मला या शब्दाचा प्रकार कोणता? विशेषण, क्रियाविशेषण, सर्वनाम आणि नाम. काय? मला सर्वनामाचा स्वरूप आहे. ऑप्शन क्रमांक सी. सर्वनाम. साखर गोड आहे या वाक्यातील गोड हा शब्द कोणत्या प्रकारात आढळतो? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. कशात आढळतो? विशेषण. ऑप्शन क्रमांक सी. एखाद्या पदार्थाबद्दल किंवा एखाद्या शब्दाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला काय म्हणतात? विशेषण म्हणतात. गोड हा काय? एक साखरेचा गुण दर्शवतो, विशेष गुण, क्वालिटी, त्याला आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विभक्ती कोणती? करण, करणे, करून, करणारा. करण. ऑप्शन क्रमांक ए. तो धावत आला वाक्याचे क्रियाविशेषण कोणते? तो धावत आला वाक्य. ऑप्शन क्रमांक बी. धावत आला. धावत धावत म्हणजे क्रियाविशेषण. लवकर उठा या वाक्यातील लवकर हा शब्द कोणत्या प्रकारात येतो? क्रियाविशेषण, नाम, विशेषण, सर्वनाम. कशात येतं? क्रिया विशेषण. ऑप्शन क्रमांक ए. रामाने गाणी गायली या वाक्यात रामाने कोणत्या विभक्ती आहे? कर्तरी, करण, संपादन, संबंध. क्रिया करणारा कोण आहे? राम आहे. कोणती विभक्ती आहे? करण विभक्ती आहे. ऑप्शन क्रमांक बी. खूप पुस्तके वाचली या वाक्यात खूप हा शब्द काय दर्शवतो? विशेषण, क्रियाविशेषण, संख्यावाचक विशेषण आणि सर्वनाम. विशेष, पुस्तके वाचली, किती वाचली? खूप. एक संख्या दाखवते त्यामुळे ते काय आलं? संख्यावाचक विशेषण. ऑप्शन क्रमांक सी. बाळ रडत आहे या वाक्यातील काळ कोणता? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि निश्चित काळ. कोणता? रडत आहे. क्रिया चालू आहे त्यामुळे कोणता? वर्तमान काळ. ऑप्शन क्रमांक ए. पुणे महाराष्ट्रात आहे या वाक्यातील मध्यम, मध्ये हा शब्द काय
काय दाखवतं? अव्यय विशेषण, सर्वनाम, क्रियाविशेषण काय दाखवतो? मध्ये दाखवणारा अव्यय दाखवतो. ऑप्शन क्रमांक म्हणजे पुणे कशात आहे? महाराष्ट्रात आहे. समजलं? ऑप्शन क्रमांक फळे गोड असतात या वाक्यात असतात हा कोणता शब्द प्रकार आहे? नाम, क्रियापद, सर्वनाम, विशेषण कोणता आहे? क्रियापद. ऑप्शन क्रमांक तो अभ्यास करतो या वाक्यातील अभ्यास हा शब्द कोणता? क्रियापद, नाम, विशेषण, सर्वनाम. तो अभ्यास करतो या वाक्यातील अभ्यास हा शब्द कोणता? क्रियापद आहे की नाम आहे का विशेषण, सर्वनाम? काय? नाम आहे. झुंजार नेता ही उपाधी कोणाला देण्यात आली? बाळासाहेब ठाकरेंना, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, विसा दांडेकर. कोणाला देण्यात आली? ऑप्शन क्रमांक बी, यशवंतराव चव्हाण. अशा प्रकारे आज आपला पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 30 आपण डिस्कस केलेला आहे. तुम्हाला 50 पैकी किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. दररोज पोलीस भरती सराव पेपरचं अनालिसिस करण्यासाठी रोज संध्याकाळी 7 वाजता यूट्यूब चॅनलला व्हिजिट द्या आणि नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.